अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सबाल खैर। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सबाल काय व्हेरी गुड मॉर्निंग. बेसावना सगळी बेस असतील सगळी अल्लाहच्या फजलो करमनी अल्हम्दुलिल्लाह. आम्ही पण बेस आहो तुमच्या दुआनी आणि अल्लाहच्या फजलो करमनी. आज आम्ही आयला सुबेला नाश्ता बनाया कन्नोनी हल्लाने आमला किचनला. ते नाश्ता ते काय बनवणार आहे ती सांगेल आता. चला बिस्मिल्लाह करूया. बघा मेथी है, माशाअल्लाह, सोजी है आणि ह्याने बनवायला जाते है मेथीची पेस्ट. व्हेरी गुड. तुम्हाला मी ह्याच्या आधी पण एक व्हिडिओ अपलोड केलो आहे 4 महिने आधी की ती मेथीची पेस्ट होती, थोडी अलग टाईपनी होती. आता ही थोडी अलग बनवणार आहे मी नारळाच्या दुधातला. मेथीची पेस्ट जरुरी आहे थंडीच्या बिलकुल मौसमात. थंडीचा टाइम आहे. आणि त्या सोजीतला मी भुजलेली शेव पण टाकणार आहे. अरे वा, क्या बात. येस, ही आहे इलायची, हम्म. मीठ. इलायची आणि मीठची तर तुम्हाला रेशो माहितीच आहे की ती एकदम चवीनुसार घेते माणूस. बरोबर. त्याचं काय असं भरपूर मात्रा नसते. त्याच्यानंतर ही देसी घी आहे. हम्म. आणि तुम्ही साधा घी पण यूज करू शकता, जरुरी नाही की देसी घीच वापरणं पाहिजे. बरोबर. तर मी घेते माझ्या आणि आवडीनुसार. नारळ. ठीक आहे, त्यातला एक अख्खो नारळ आहे, जम्बो नारळ, कोलथारचं नारळ. ठीक. ह्याचा अख्ख्या नारळाचा मी दूध टाकणार आहे. आणि सोजी आहे पाव किलो सोजीला अर्धा किलो गोड घ्यायचा आहे. तुम्ही जास्ती पण घेऊ शकता, तुम्ही चाहाल ते कमी पण घेऊ शकता. त्यातला पहिले मी घेईन सोजीला भुजून घेईन. मस्तपैकी सोजी भुजून घ्यायची आहे. भुजात आहे सोजी. माशाअल्लाह. भुजल्यावर खुशबू पण मस्त येते नाही. मस्त असं ब्राऊन कलरची करून घ्यायची आहे सोजी. कारण की पेजेला कलर पण बेसन राहिलो पाहिजे. ही आहे मेथीला मी बेस भुजून घेतलोय. कलर बघू शकता वाव. तर ही 50 ग्राम मेथी आहे. याला मी भुजून याची पावडर बनवणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्ती कमी करू शकता वाव. शेव तर भुजून घेतलेलीच आहे. ही शेव पण आहे 50 ग्राम. चला सोजी भुजून राहिली आहे. कलर बघा किती मस्त आलोय आहे. हो, थोडं ब्राउनिश झालंय. ठीक आहे, अल्हम्दुलिल्लाह. माशाअल्लाह, सोजीची खुशबू. आता ही सोजीची खुशबू येते आहे, तर चला आपण चाय पिऊन घेऊया. ओके. चाय नहीं तो न्याय नहीं. थांबा, आता दूध टाकूया. हर जगह पे चाय की दुकान होती है. कोर्ट के बाद, पुलिस चौकी के बाद, है सुपरमार्केट के बाहर. अहो, चाय के बगैर न्याय ही नहीं है. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. हे म्हैशीच्या दुधाची चहा आहे. एक नंबर दूध आहे. आमच्या गण्या दादाच्या इकडे दूध मिळते. गणेश मयेकर. यस, गणेश Pure- मधुकर मयेकर. प्युअर दूध. आमचे ऐसा पडोसी. ऐसा दूध कधीच मिळणार नाही मला ते वाटते. अख्ख्या गावातल्या आमच्या मिळत हा. दूध. माशाअल्लाह, माशाअल्लाह. गर्वशी बोलीन. कारण जितक्या वखत तुम्ही तापवाल तितक्या वखत जाळी मला येईल. मला आहे. माशाअल्लाह, माशाअल्लाह. अल्हम्दुलिल्लाह. आणि त्याची चाय मग टेस्टी बनते. सोजी भुजून रेडी आहे. साईडला गरम पाणी करायला ठेवलू आहे. आता ती पाणी मी ह्यातला पोर करणार आहे. ती दूध आहे, नारळाचा दूध आहे. आता ही गरम पाणी मी ह्यातला पोर करणार आहे. नारळाचं दूध गरम नाही करते, गलत समजत. नाही गरम नाही, अशीच ठेवली आहे आधी. ठेवलेलं आहे ती. हे बघा, हा. गॅस बंद आहे. आणि ही कंटिन्यू स्टर करायचं आहे ना, त्यातला लम्स होतील. बरोबर. हा, बॉईल पण आहे का? पाणी बॉईल करून घेतलो आहे ना, अच्छा, दॅट्स वाय. त्यासाठी. बघा, पाणी बॉईल घ्यायचा, त्यात ठेवा. आणि तर त्याला स्लो गॅसवर मी स्टर करत राहील. गोड टाकीन. थोडा गोड पहिला बाजूला ठेवीन. हा, जास्ती गोड किती जाते यातला गोड जाते, आपण अधिक टाकू शकतो. होय. अर्धा किलो गोड घेतला हो, त्यांशी थोडा अर्धा टाकला हो, अर्धा ठेवला आहे ना. जी, अर्धा ना अधिक टाकलो आहे. अच्छा, थोडासाच ठेवलो आहे. ठीक आहे. माशाअल्लाह. गोड टाकल्यावर कलर चेंज होईल. जी. माशाअल्लाह.
गावठी तूप टाकीन 2 चिमचो. खुशबू आहे, मेथीची खुशबू आहे, सोजी भुजलेली खुशबू आहे, गावठी तुपाची खुशबू आहे आणि प्लस गोडाची खुशबू आहे. माशाअल्लाह माशाअल्लाह. इलायची पावडर टाकूया, 1/2 टीस्पून माशाअल्लाह. इलायची पावडर, हसबे जायका मीठ. कारण मीठ ऐसी चीज आहे ना, मीठच्या बगैर खच्च्या चिजेला मतलब टेस्टच माहिती नाही पडत. बरोबर आहे. बचलेला जी गोड आहे ती पण टाकूया. हा माशाअल्लाह. आता मेथीची पेस्ट बोलल्याच्या नंतर मेन इन्ग्रेडियंट जी आहे ती मेथी आहे. मेथी पावडर ग्राइंड केली हा, सर. ती मी 50 ग्राम मेथी भुजून ग्राइंड केलो आणि ती आता मी सगळी टाकणार आहे. मेथी जितनी खाएंगे हाँ. उतना अच्छा है तबीयत के लिए. माशाअल्लाह इतकी टेस्टी बनते मेथीची पेस्ट. माशाअल्लाह. आणि थंडीच्या दिवसातला ही सगळा खाण्याची काही मजा अलगच आहे. अर्धा किलो गोड टाकला होता, ती मी टेस्ट करून बघला थोडासा कमी पडतोय, तर मी परत 1/2 किलोच्या कमी थोडासा अजून शामिल करताय आहे आणि ते आपण शिजवून घेऊ. कलर बघा आणि खुशबू तुम्हाला ते नाही येणार, खुशबू आम्ही महसूस करू शकतो आहोत, पण कलर बघा पेजेचं जसं पाहिजे तसं आलोय. आणि राहिली बात शेवेची, ते आता मी ह्याची शेव पहिला अर्धी शेव शिपीर भुजलेली आहे. एकदम भुजलेली रोस्टेड आहे. माशाअल्लाह. शेव अगोदरपासूनच टाकायची नाही ना, तर मग शेव एकदम मेल्ट होऊन जाईल आणि आतला पिघलून जाईल, दिसणार नाही शेव. पहिल्या सुजी बेस शिजवून घे. सोजी बेस शिजवून घेतलो आहे आणि दूध टाकायचं असते, मग कमी पाण्यात शिजवायची असते. आता दूध रेडी आहे, दूध रेडी आहे आणि पेस्ट पण रेडी आहे. दूध याने नारळाचा दूध. नारळाचा दूध आहे, हा म्हैशीचा नाही. म्हशीच्या दुधात पण बनली जाते, पण आपण कैसे नारळावाले आहो ना. जी. ते नारळाचं टेस्ट अलग आहे, दुधात म्हशीच्या दुधाचं टेस्ट अलग आहे. माशाअल्लाह. बघा आता ही दूध मिक्स करून याला स्लो गॅसवर मी ते शेव टाकत 10 होती. मिनिटं शिजवीन. शेव टाकत होतीस ना. हा, शेव टाकताय आहे. माशाअल्लाह. माशाअल्लाह. आता गोड बरोबर जाईल आहे. माशाअल्लाह. शेवेनी ना मोप मजा येते, मोप टेस्ट वाढते ऍक्च्युली शेवेनी. अगो मी केरळवाल्यांची पायसम बनवता ऐसा मस्त. सुजी आणि शेवई माशाअल्लाह. काय पायसम बनते. आता याला मी स्लो गॅसवर 10 मिनिटं सोडणार आहे आणि जर नारळाचं दूध यातला लागला ते आणखी थोडासा मी दूध टाकणार आहे. काय मग काय कंडिशन. हा, पेज माशाअल्लाह झाली आहे. 10 मिनिटात त्याला मी स्लो गॅसवर शिजत ठेवलो होतो झाकण मारून. आणि आता बघा पेजेची ही कैफियत आहे, पण थोडी थिक झाली आहे. हा. जाहीरची बात आहे, सोजी आहे ना ती जितका शिजव तितकी ती थिक ठीक होईल, होईल. बरोबर. तर मी त्यातला आणखीन मतलब 1 नारळाचा दूध काढला होता, तर थोडासा बाकी होता, ते मी ही पुरा दूध आता टाकणार आहे, ताकी ती थोडीशी ढिली होईल, थिन होईल. मेथीची घमघमाट झाली पुऱ्या घरात. माशाअल्लाह. अख्ख्या 1 नारळाचा दूध गेलाय, अख्ख्या. कुणाला मेथीची पेस्ट पसंत आहे हात वरती करा. कॉमेंट्सला येस, लिखून पाठवा. नक्की सांगा की तुम्हाला मेथीची पेस्ट आवडती आहे की मग नाही. ते आपल्या आपल्या घरात आपल्या बायकांना, आपल्या बहिणीसांना, आपल्या Yes. आयसांना सांगा बनवून आम्हाला पेज पाजा. एकशी एक थंडीतल्या जो पौष्टिक चीज असतात, गावठी तुपापासून, मेथीपासून, सोजी, गोड, नारळाचा दूध, घट अशा सगळे चीजो मी आतला ॲड केले होतात. आणि ती थंडीच्या सीझनला ही पेस्ट पिण्याचा मजा आपला अलगच असते. तेव्हा आता आम्ही बस पेस्ट पियाची तयारीला लागलो आहोत या सगळ्यांनी. हे सगळं येस, पेज इज रेडी.
रेडी टू सर्व. बघा जबरदस्त वाली पेस्ट बनली है. माशाल्लाह बॉईल पण आले बघा कैसो कुठली आयली आहे. म्हणजे आता ही आउटावर आहे आणि एंडिंगवर आहे. आता मी गॅस बंद करताय हाय बंद करा. आणि पेस्ट काढताय आहे. यातलं करतास यात काढून सर्व करूयाचा. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. जेव्हा थंडीचं सीझन असते ना तेव्हा ह्यो सगळ्या चीजं खायचो मजा असतात. जसं तिखट चीजो पकोडे वगैरे तिखट तिखट चटणीच्या सोबत ही खायची चीजो ना खूप मजा येते. माशाअल्लाह माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह. बघा आता मी ह्याला नोश करीन आणि टेस्ट सांगेन तुम्हाला कैसो है. गरम है समझ. इट्स गरम गरम. आता मी पियालू आणि तारीफ केलू ते नक्कीच बोलायला मला काय माहिती कशी बनली आहे. बनवून बघा. जबरदस्त बनली आहे. स्वतः सेम मेथडनी सेम इन्ग्रेडियंट्सने अशी पेस्ट बनवून पिऊन बनवून बघा तुम्ही. मग तर तुम्ही तुम्हाला माहिती पडेल की वाकई ही पेस्ट मग टेस्टी बनली. आम्हाला सांगा. हाँ? अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह. रेसिपी पे रेसिपी बनाने का प्रोग्राम चल रहा है हमारा. और ये है मेथीची पेस्ट. मेथी सोजी आणि त्यातला गोड नारळाचा दूध. गोड नारळाचा दूध आणि शेव आहे. शेव इलायची पावडर भुजलेली शेव. अल्हम्दुलिल्लाह सगळं दाखवलेलं प्रोसिजर तुम्ही लोक आपल्या आपल्या घरात बनवा. माशाअल्लाह. सुभान अल्लाह सुभान अल्लाह. अल्लाह ताला ऐसी नियामतें हमारे घर में भरभराट दे और हम पका कर रेसिपी भी आपको दिखाए और हम भी खाएं. और जितने मेरे व्यूअर्स मेरी यूट्यूब फैमिली जो मेरी वीडियोस देख रहे हैं मेरी रेसिपीज देख रहे हैं अल्लाह पाक उन्हें भी ये सब चीजें नवाजे और हाँ मुहैया करे अल्लाह पाक. हमारी हर वक्त ये दुआ है कि दुनिया के कोने काने में जितने भी लोग रहते हैं कोई भी मजहब के हों अल्लाह ताला सबको खुश रखे आबाद रखे सबको अमन व अमान से रखे. ये जो पेट है हमारा कभी भरता नहीं. उसमें ऊपर से हमारा मुंह है और नीचे से अभी क्या बताऊं मैं आपको. ये मटके में 2 होल है. ये कभी भरता नहीं. इसीलिए आप लोग मेहनत कीजिए खाइए पिए. जायका एक बात लीजिए. है अल्लाह पाकने ही सिर्फ हमला खायासाठी नाही जगियासाठी एक जरियो आहे अनाजाचो. अल्लाह का शुक्र पण अदा अल्लाह करते पाकने आपली रहिए. इबादत करियासाठी हमला उतारला आणि जमिनीवर आहे ना राईट. तर इबादत करिया विसरू नको. अल्लाची याद अल्लाची बंदगी अल्लाचा शुक्र अदा करिया विसरू नको. आणि त्याच्या साथ साथ अल्लाह पाक हजारो करोडो नियामते आमच्यासाठी बनवलेली आहे. आपला अल्लाह देतेच आणि ती खान अल्लाचा शुक्र अदा करना आहे. सलामत. चला अलविदा घेता व्हाव कारण पेस्ट थंड व्हायला पाहिजे ना. गरम गरम पियाची मजा चला. कोकण की दुनिया 2324 इसी तरह जुड़े रहिए. और जो नए हैं उन लोगों ने सबसे पहले सब्सक्राइब कीजिए हमारा चैनल और लाइक कीजिए कमेंट्स कीजिए शेअर कीजिए. आम्ही लहान होतो आमच्या मम्मीने आम्हाला कशा बातीची कमी नाही केला आणि खावया पिवयातला माशाअल्लाह. आमची मम्मी असे मोठे मोठे टोप बनायची पेजेची खिमटेची जी पण ते कोकणी चीज हात द्यायचो आणि आमची मम्मी अशी मोठ्या वाट्यात घ्यायची आणि आईशी छोटे 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 वाटे प्याले कटवे त्या स्टीलचे चिमचो गंगा जमना काही पण कसली पण चिमची कसलं पण वाटो आणि त्यातला आमची मम्मी आपला सर्व करून आम्हाला गरम गरम द्यायची. अल्लाह पाक आमच्या मम्मीला मोक्षी हयाती देव तंदुरुस्ती देव शिफा देव. माझ्या मम्मीच्यासाठी दुआ करूया इसरू नको. तुम्ही बघला ना माझ्या मम्मीला. इसकी मम्मी है और मेरी फुप्पी है. सगी फुप्पी है. हाँ सगी फुप्पी है. तो मेरी लाडली फुप्पी है ना वो. हाँ फिर एक ही है बेचारी. तो हमारी फुप्पी का नाम है वहीदा फजलुद्दीन टिकले. उसका नाम लेके आप लोग नमाज पढ़ते हो तब दुआ कीजिए उसकी शिफा के लिए. और हमारी बहन है मिनाज अनवर कोंडविलकर उसके लिए भी आप दुआ कीजिए. इकलौती सिस्टर है मेरी. इकलौती बहुत प्यारी तबीयत सिस्टर. उसकी नासाज यानी खराब रहती है वो ठीक है मगर फिर भी कुछ ना कुछ चल रहा है तो उसको शिफा मिले. तंदुरुस्ती बोलते ना 1000 नियामतों में एक नियामत है तंदुरुस्ती. और ये तंदुरुस्ती जिसको बरकरार मिले तो वो इस दुनिया का सबसे खुश नसीब इंसान है. तो दुआ कीजिए हमारे फुप्पी के लिए हमारी बहन मिनाज के लिए
हाँ, तो मिलते हैं फिर अगली वीडियो में कुछ नया लेकर। तब तक के लिए अल्लाह हाफिज, टेक केयर, हैव अ नाइस बाय डे। बाय